महायुतीचा आणखी एक नेता आता वादात सापडलेला आहे। भाजप आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2004, 2005 तसेच 2007 या कालावधीमध्ये असलेल्या संचालक मंडळानं राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलं आणि त्या कर्जाचा शेतकरी बांधवांसाठी उपयोग न करता स्वतःच्या हितासाठी त्याचा वापर केल्याचा आरोप बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केलेला आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राधाकृष्ण विखे पाटलांना अटकेपासून संरक्षण दिलंय, मात्र प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। तर हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राधाकृष्ण विखे पाटलांचा विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचं 9 कोटींचं बोगस कर्ज प्रकरण आहे। या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 2004, 2005 तसेच 2007 मधल्या तत्कालीन संचालक मंडळानं राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलं। कर्जाचा शेतकऱ्यांसाठी वापर न करता स्वतःसाठी वापर केल्याचा संचालक मंडळावर आरोप आहे। 2004 ते 2007 या काळात राधाकृष्ण विखे पाटील हे कारखान्याचे संचालक होते। कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ विखेंनी हा आरोप केलेला आहे। तर तक्रारदार बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। फार मोठा म्हणजे गल्ला मारलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जावर आणि पुन्हा कर्जमाफी घेतली आणि हे पैसे यांनी वापरले कुठं याच्याही कुठं नोंदी नाहीत। यांनी व्याजासह सुद्धा याला गव्हर्नमेंटला बदलले म्हणजे 6 वर्ष 9 ते आता हे कालचे समजा 22 तारीख 2022 हे ज्या 6 वर्षामधलं जे कर्ज माफ झालेलं होतं, परंतु ते बँक म्हणजे नंतर त्यांना भरावं लागलं, परंतु या 6 वर्षाचं व्याजाचं बँकेवर आला का शेतकऱ्यांवर आला हे सुद्धा आता आम्हाला मागणी करावं लागेल का व्याजाचा भूदंड आता कोणी भरायचा। अगदी। तर महायुतीमधील कोणत्या मंत्र्यांवर काय आरोप आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धनंजय मुंडेंवर वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणी शिक्षा आणि स्थगिती देण्यात आली आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर प्रवरानगर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। तर या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे आणि खासदार निलेश लंके यांनी केली आहे। प्रचंड मोठं साम्राज्य असणारे संस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने सामान्य शेतकऱ्यांच्या तेही तब्बल 10,000 शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेले पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडूच दिले नाही आणि ते पैसे स्वतःकडे वळते करून घेतले, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे। एवढ्या मोठ्या संस्थाचालक आणि संस्थानिक धनी असणाऱ्या माणसाने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवावा हे अत्यंत वाईट आहे। महायुती सरकारसाठी ही शर्मेनं मान खाली घालणारी बाब आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यायला हवा। मी प्रथमतः सरकार आणि मुख्यमंत्र्याला मागणी करतो की जो जनतेचा रक्षक आहे तोच जर भक्षक बनत असेल तर अशा पदाधिकाऱ्यांना अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही पाहिजे। त्यामुळे त्यांनी प्रथमतः राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारने सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। जे रक्षक म्हणून काम करतात ते जर भक्षक झाली ही सगळ्यात दुर्दैवी घटना आहे।